भाविक आपल्याला त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी आलेले दिसत आहेत. आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आपण खास बघू शकतो की त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या गाभाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आज संपूर्ण व्यवस्था ही सुनियोजितपणे या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि अनेक महिला आपण बघू शकतो बेलपत्र आणि वेगवेगळ्या गोष्टी घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण कुठून आला? नांदेडवरून. नांदेडवरून इथं आलात. अच्छा, दर्शन झालं आपलं? दर्शन झालं. दर्शनाला 2 तास लागले. दर्शन छान झालं. चांगल्या प्रकारे दर्शन झालं. काय इतक्या दुरून तुम्ही काय दर्शन आम्ही भक्ती देवाची भक्ती आम्हाला इथपर्यंत घेऊन आली. घेऊन? हो. आपण बघू शकतोय की अगदी नांदेडवरून केवळ महाराष्ट्रातलं नांदेडच नाही तर वेगवेगळ्या देशाच्या विविध भागातून लोक या ठिकाणी आलेले आहेत. रांगाच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत. लहान मुलांना अगदी आई बाबांना वगैरे घेऊन लोक या ठिकाणी आलेले दिसत आहेत. खरं तर आद्य ज्योतिर्लिंग असल्यामुळे या ठिकाणी अधिक गर्दी असते. त्र्यंबकेश्वराच्या महादेवाच्या पिंडीमध्ये ब्रह्मा विष्णू महेश असा तीनही विश्वनिर्मिती करणाऱ्या या देवांचा वास या ठिकाणी असल्यामुळे अनेक लोक इथलं दर्शन घेण्यासाठी प्रामुख्याने इथे येत असतात आणि इथलं दर्शन घेतल्यामुळे खऱ्या अर्थानं श्रावण मास जो आहे त्याचं पुण्य मिळतं अशी श्रद्धा लोकांमध्ये आहे आणि त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट बबन सह योगेश खरे, झी मीडिया.